नमस्ते. मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचारवरून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 19 मार्च 1928 रोजी विधिमंडळात महार वतन बिल सादर केले त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. 19 मार्च 1928 महार वतन बिल सामाजिक न्यायासाठी ऐतिहासिक असा टप्पा आहे. आजचा दिवस म्हणजे 19 मार्चचा दिवस म्हणजे भारतीय सामाजिक न्यायाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. 19 मार्च 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई कायदेमंडळात महार वतन बिल मांडून शतकानुशतके चालत आलेल्या अन्यायकारक वतन व्यवस्थेविरुद्ध ठाम लढा उभारला. महार वतन व्यवस्था ही केवळ प्रशासकीय प्रणाली नव्हती, तर ती सामाजिक अन्याय आणि गुलामगिरीची प्रतीक होती. या व्यवस्थेमुळे महार समाजाला अत्यल्प मोबदला व अनेकदा विनामूल्य सतत सेवा करण्यास भाग पाडले जात होते. या पार्श्वभूमीवर मांडण्यात आलेल्या महार वतन बिल मध्ये खालील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले होते. जबरदस्तीच्या सेवेतून मुक्ती, रोख वेतनाची हमी, जमिनीवर मालकी हक्क, स्वातंत्र्याने व्यवसाय करण्याचा अधिकार. या विधेयकाला सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विरोध झाला, परंतु डॉक्टर बाबासाहेब यांच्या नेतृत्वाखालील संघर्षामुळे अखेरीस ही अन्यायकारक वतन पद्धत संपुष्टात आली. हा दिवस केवळ एका कायद्याचा इतिहास नाही, तर तो स्वाभिमान, समानता आणि मानवतेसाठी दिलेल्या संघर्षाचा प्रेरणादायी आठवण आहे. या ऐतिहासिक दिवसाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब यांच्या कार्यास व विचारास विनम्र अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजावर मोठे उपकार केलेले आहेत. राज्यघटना लिहून त्यांनी OBC, SC, NT तसेच स्त्रिया यांच्यावर अत्यंत महत्त्वाचे उपकार केलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना आणि त्या राज्यघटनेप्रमाणे आतापर्यंत चालत असलेला कारभार आणि लोकप्रतिनिधी त्या संदर्भात वागतात का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु कायद्याच्या चौकटीत बसून जे नियम आहेत त्याचा पाठपुरावा समाज बांधवांनी करणं गरजेचं आहे. OBC बांधवांनी विशेष करून याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण OBCवर अन्याय चाललेला आहे. OBCमध्ये घटनेने दिलेले जे 27% आरक्षण मंडळ कमिशन ते देखील राबवलं जात नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून 19 मार्चचा जो संदेश आहे 1928 जो बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना दिलेला आहे त्याचा पाठपुरावा आपण या निमित्ताने करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराबद्दल आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.